सर मी 2 वर्षापासून मांडणं बंद केलं. बॉडी लँग्वेजची या देशात बिलकुल गरज नाही आहे. 100% नाही, 100% नाही. आप दिमाग से निकाल डालो. पण असं असलं तरीही काही गोष्टी मात्र बॉडी लँग्वेज मध्ये काळजी करण्यातल्या आहेत. मी खूप ठिकाणी कॉर्पोरेटमध्ये इंटरव्ह्यू घ्यायला जातो. म्हणजे कम्युनिकेशन स्किलमध्ये बॉडी लँग्वेज याबाबत काय केलं पाहिजे, इससे ज्यादा क्या नहीं करना चाहिए, ये महत्वपूर्ण है. डू से ज्यादा डोंट्स बहुत महत्वपूर्ण है. आप थोड़ा विजुअलाइज करो, आप कहीं इंटरव्यू के लिए अंदर जा रहे हो, क्या मैटर करता है? यू शुड बी वेल ड्रेस. ओके, ये तो नेट पे लिखा है, इसमें क्या विशेष है? लोग तो यहां तक कहते हैं कि आप यदि इंटरव्यू के लिए जा रहे हो और आपको कम्युनिकेट करना है तो पहिला पाय सर कुठला समोर ठेवायचा हे पण शिकवायचे लोक. माझा नाही विश्वास याच्यावरती. तुम्ही कॉन्फिडंट आहात? एक वेळा तुम्ही कॉन्फिडंट असाल आणि तुम्ही आज जर गेलात तर तुमचा कॉन्फिडन्स बॉडीच्या माध्यमातून, शरीराच्या माध्यमातून, लँग्वेजच्या माध्यमातून रिफ्लेक्ट होतोच. त्याला ही गरजच नाही की पाय कुठला समोर ठेवायचा आणि हात कसे करायचे, खुर्चीवर बसताना कसं बसायचं, मांडीवर. नथिंग डूइंग. आप इसमें गिरोइच मत. केवल 2 चीजें चाहिए बस. एक तो फुल कॉन्फिडेंस, एक, और नंबर 2 जो बहुत लोग बताते कभी नहीं बताते, वो है कम्युनिकेशन स्किल में कॉन्फिडेंस के साथ साथ प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में डेडिकेट होना. आप यदि किससे कम्युनिकेट कर रहे हो और उसको सोच रहे हो की आपण बोलतोय बाबा याचं काय व्हायचं ते होईल तर गेले, आने वाला पल. ऐकलंय गाणं? काय पुढचं वाक्य? जाने वाला है. इथे गाणं थांबलं नाहीये. नव्या पिढीला सर माहिती की नाही मला कल्पना नाही. किशोर कुमार का एक जमाने में बहुत गजब का गाना था, आने वाला पल जाने वाला है, हो सके तो उसमें जिंदगी बिताओ. मतमतांतर असू शकतात पण माझा भविष्यावर विश्वास नाही, ज्योतिषी वगैरे माझा नाही, माझा व्यक्तिगत नाही. बिकॉज देर इज नो फ्यूचर टेंस. लिव इट, छोड़ दो उसको. No past tense, it's a dead. Even there is no present tense, there is only present continuous tense. If you are confident, त्या क्षणात जगा ज्या क्षणी तुम्ही काहीतरी कम्युनिकेट करायला चाललात. 2च गोष्टी बस. ह्या 2 गोष्टी जर असेल तर तुम्ही बॉडी लँग्वेजची तर चिंताच करू नका. डेफिनेटली नो. आणि अजून एक गोष्ट बॉडी लँग्वेजच्या संबंधात महत्वाची आहे. हे खूप कम्युनिकेशन स्किल मध्ये लोक शिकवतात. सावध राहा. तरुणांनो तर नक्की सावध राहा. मी परवाच्या दिवशी सर मी MIT मध्ये एका माझ्या मित्रासोबत भाषणाला गेलो होतो. याच विषयासाठी 6 वक्ते होते. कंप्लीट पॅटर्न सारखा. शूज घाला, पॅन्ट घाला, इन करा. बिलकुल नका करू. 100% नाही. तुम्ही तो 3 इडियट पिक्चर पाहिला आमिर खानचा? पाहिलाय? त्या पिक्चर मध्ये तो मला नाव त्या ऍक्टरचं नाव विसरलो सर मी. त्याचा इंटरव्ह्यू असतो, त्याचा ऍक्सिडेंट झाला असतो. गॉट इट? हा त्याचा इंटरव्ह्यू आणा डोळ्यासमोर. कशामुळे सिलेक्ट केलं त्याला? काय होतं जे त्याच्यामुळे त्याला सिलेक्ट केलं? नो ॲटिट्यूड. नो ॲटिट्यूड इज डिफरंट थिंग. अ प्युरिटी अँड द कमिटमेंट टू द सिच्युएशन. करेक्ट? तो शेवटी त्याला असं म्हणतो की सर मुझे आपकी नौकरी नहीं चाहिए. ही म्हणायची हिम्मत येते कुठून? कुठनं ते म्हणायची हिम्मत?
कम्युनिकेशन स्किलचं जिस्ट कशात आहे? कुठनं येते? अ स्ट्रॉंग कमिटमेंट टू द सिच्युएशन. स्थितीशी जे कमिटेड असतात त्यांना याची चिंता नसते. अजून 2 गोष्टी मला तुम्हाला आवर्जून सांगायच्या आहेत. भारतामध्ये अप्रतिम कम्युनिकेटर कौन? इस देश के इतिहास के पन्नों में आप यदि जाओगे, who was, who is and who will the best communicator. मी 35, 40, 50 मिनिटाचे जे हे छोड़ो. कौन करेक्ट कम्युनिकेटर? उसको आप यदि पढ़ते हो तो आदमी जिंदगी में बढ़िया कम्युनिकेटर हो सकता है. भगवान कृष्ण. आणि त्यांनी कम्युनिकेट केलेली सगळ्यात मोठी गोष्ट कुठली? भगवत गीता. कॅन यू इमॅजिन? भगवान कृष्णाने अर्जुनाला गीता ही आश्रमात नाही सांगितली, क्लासरूम मध्ये नाही सांगितली. कुठे सांगितली? युद्धभूमीवर. जगाच्या इतिहासातलं सर्वोच्च तत्वज्ञान कुठे सांगितलंय? युद्धभूमीवर सांगितलं. कल्पना करा, डोळ्यासमोर कौरव पांडवांचं सेनात, मध्ये अर्जुन आणि कृष्ण उभा आहे. इज इट अ गुड एन्व्हायरमेंट फॉर कम्युनिकेशन? पण या वातावरणामध्ये भगवान कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. पण अर्जुन कसा होता? अस्वस्थ होता. स्वस्थ नव्हता. He was not normal. At that time he was abnormal in fact. But what's about Krishna? युद्धभूमीवर कम्युनिकेट केलंय. युद्धभूमीवर एकच ताकद होती, एक फक्त, बस. Because Lord Krishna was completely 100% pure and committed to the situation. त्या परिस्थितीला 100% कमिटेड होते. 100%. आणि तुम्ही लहानपणापासून फोटो बघितले असेल कृष्णाचे. लहानपणापासून कृष्ण अर्जुनाला सांगताना एक तरी फोटो असा आहे की तो त्याच्यावर संतापलाय. एक तरी फोटो असा आहे कृष्णाचा की जो अस्वस्थ आहे? नाहीये. आणि हे नव्हतं म्हणून तो अर्जुनाला कम्युनिकेट करू शकला. आणि केवळ एवढंच नाही, म्हणजे तमाम मुलांना माझी विनंती आहे, सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, एक वेळा आयुष्यामध्ये जे कृष्णाने अर्जुनाला कम्युनिकेट केलं ते वाचा. तुमच्या लक्षात असेल की यासारखा कम्युनिकेटर नव्हता आणि यासारखं कम्युनिकेशन नव्हतं. पण पुन्हा मुद्दा तोच, यासाठी वाचावं लागेल आणि यासाठी ऐकावं लागेल. मित्रो, माझा एक शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, मला माहित नाही तो कितपत लोकांना करेक्ट वाटेल. या विषयासाठी असंख्य लोक असंख्य मुद्द्यांना घेऊन, म्हणजे तुम्ही जर समजा नेटवर गेलात तर कम्युनिकेशनचे 6 माध्यम कुठले, मग कम्युनिकेशन 1 to 1, मग कम्युनिकेशन 1 to the masses, मग क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटी, कॅरेक्टर, 4C, मग हे सगळं तुम्हाला सापडेल, सगळं. पण माझा शेवटचा मुद्दा आहे, कम्युनिकेशन इन फॅक्ट इज नॉट अ स्किल. 100% डोक्यातून काढून टाका. मी पूर्वी जेव्हा भाषण सुरू केली या विषयात मी म्हणायचो कम्युनिकेशन इज अन आर्ट, संवाद कला. म्हणजे माझ्या अगोदरच्या भाषणाच्या मागे मी स्क्रीनवर लिहायचो संवाद कला. मी अनुभवाने शहाणा झालो.
इट्स नॉट अन आर्ट यार. हे कसलं आर्ट आलं? आर्ट कदाचित उपजत असतं. म्हटलं हे कम्युनिकेशन स्किल म्हणलं पाहिजे, कौशल्य. मग माझ्या लक्षात आलं, गेल्या वर्षभरापासून मी मांडणं चालू केलं, दिस इज नॉट स्किल ऑल्सो. हे स्किल पण नाही आहे. सो कम्युनिकेशन इज नॉट अन आर्ट, इज नॉट अन स्किल टू, इट्स ओनली विल. विल पाहिजे. एक वेळा तुमच्या मनामध्ये विल आलं की स्किल ऑटोमॅटिक येतं आणि मग त्याचं रूपांतर आर्ट मध्ये होतं. आर्ट इज लास्ट आफ्टर स्किल. पण तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना, तरुणांना माझी विनंती आहे आणि मनापासून विनंती आहे, प्रामुख्याने विदर्भातनं जे आले त्या सगळ्या लोकांना, टेक्नॉलॉजी वाढली आहे, आपण टेक्नो कनेक्ट झालो आहोत. आपल्या सगळ्यांना वन टू वन कम्युनिकेशनच्या बरोबरीने कम्युनिकेशन थ्रू मोबाईल आलंय. एक वेळ इन्स्ट्रुमेंट मध्ये आलं की त्याचं मेकॅनिझम बदलतं. तू इथे बसलेल्या प्रत्येक जणांचा हा अनुभव असेल की कम्युनिकेशन स्किल मध्ये वन टू वन कम्युनिकेशन, वन टू मासेस कम्युनिकेशन, इन्फॉर्मल कम्युनिकेशन टू फॉर्मल कम्युनिकेशन. पूर्वी याच्यामध्ये केवळ वन टू वन आणि वन टू मासेस होतं. आता याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट आलंय आणि ज्या इन्स्ट्रुमेंटनी कम्युनिकेशन मध्ये नवी क्रांती आणली आहे. आणि संवादाच्या क्षेत्रात आलेला हा इन्स्ट्रुमेंट हे संवादाला डार्क करत चाललंय, डायनामिक करत चाललंय, इफेक्टिव्ह करत चाललंय. पण त्याच्या बरोबरीने रिस्की करत चाललाय. म्हणजे माझी मुलगी मला परवाच्या दिवशी असं म्हणली की बाबा, दादू म्हणजे माझा मुलगा सप्टेंबरला आता UK ला शिकायला चालला आणि ती मला म्हणली की बाबा त्याच्या रूम मध्ये जाऊ नका, त्याचा इंटरव्ह्यू चाललाय. आय वॉज शॉक. तर म्हटलं कसं काय? तर म्हटलं बाबा ऑनलाईन चाललाय इंटरव्ह्यू. मग मी इंटरव्ह्यू झाल्यावर मी असं म्हटलं की हाऊ समवन गेज द पर्सनॅलिटी विदाउट मीटिंग, इज इट पॉसिबल? एखाद्या माणसाला जज करणं कसं शक्य आहे जोपर्यंत दोन देह एकमेकासमोर येत नाही? त्याचा इंटरव्ह्यू आटोपल्यावर मी त्याला बोलवलं, मुलाला. मी म्हटलं, काय कसं इंटरव्ह्यू झाला तुझा? बाबा इट वॉज नाईस. म्हटलं आर यू कॉन्फिडंट? येस म्हटलं. म्हटलं कोणी इंटरव्ह्यू घेतला? बाबा UK वरनं इंटरव्ह्यू झाला होता. मी म्हटलं हाऊ इज इट पॉसिबल बेटा, तुला कसं गेस केला? तो म्हटला बाबा इट्स ए कम्युनिकेशन थ्रू इन्स्ट्रुमेंट. आता संवादाच्या क्षेत्रामध्ये माध्यम आली आहेत. मोबाईल केवळ बोलणं नाही तर मेसेजेस. म्हणजे मला तर कधी कधी सर भीती वाटायला लागली की या इन्स्ट्रुमेंटच्या कम्युनिकेशनच्या सिस्टम मध्ये, म्हणजे पूर्वी आम्ही सुद्धा व्हेअर आर यू, WHEREAREYOU, आता वी आर, बरोबर, नंतर फक्त आर आणि नंतर खदम. आम्ही इंग्रजीचा खून करत चाललोय. आम्हाला इंग्लिश कल्चरचा खून करण्याचा अधिकार आहे, पण आम्हाला कुठल्या भाषेचा खून करण्याचा अधिकार नाही. 100% नाही. हे इन्स्ट्रुमेंट आलंय, पण या इन्स्ट्रुमेंटचे एथिक्स नाही आले. संवादाच्या क्षेत्रामध्ये मोबाईल आला, पण या मोबाईलने संवाद क्षेत्रामध्ये क्रांतीच्या बरोबरीने रिस्क आणली आहे. एक टोरंटोचा मित्र मला मंत्रालयात त्या दिवशी सर भेटायला आला. त्यांनी माझ्यासमोर मोबाईल ठेवला आणि तो ठेवताना असं मला म्हणाला की श्रीकांत इथला लँडलाईनचा नंबर मला दे. म्हटलं का? माय लँडलाईन यार, CMO's लँडलाईन. तो म्हटलं आता आपण किती वेळ बसणार आहोत? म्हटलं पाऊण तास. ओके ना? म्हटलं येस. त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केला, त्याचा लँडलाईनचा नंबर त्याच्या अगोदर त्याच्या PA ला कळवला आणि सांगितलं की मी पाऊण तास इथे आहे. पाऊण तासाच्या डिस्कशन मध्ये त्याला माझ्या लँडलाईनवर 2 कॉल आले. तो उठताना मला म्हणाला, श्रीकांत हे काय? म्हटलं मोबाईल.
तो म्हणजे व्हेरी सिम्पल, इफ यू आर मोबाईल, यूज मोबाईल. इफ यू आर स्टेबल, देन व्हाय यू आर युझिंग मोबाईल? जर तुम्ही स्थिर आहात, तुम्ही लँडलाईनवर आहे, तुम्ही का मोबाईल वापरता? इट्स अ नेम मोबाईल. हे संवादाच्या क्षेत्रामध्ये जे इन्स्ट्रुमेंट आलंय, हे क्रांतीच्या बरोबरीने रिस्क घेऊन आलाय. माझं बोलणं बरोबर नाही, पण तरुणांमध्ये 90% प्रॉब्लेम सध्या मोबाईलचे आहे. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, ब्रेकअप. सर कसली हसतात मुलं बघा. एम आय राईट ऑर नॉट? संवादाच्या क्षेत्रामध्ये जे इन्स्ट्रुमेंट आलाय, ते कम्युनिकेशन स्किल मध्ये आपला प्रॉब्लेम होत नाही ना, चेक करा. म्हणजे 16 तरुणांमध्ये सर 2 महिन्यापूर्वी मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये गेलो, का कार्यकर्त्यांचे वडील एक्सपायर झाले होते. मी कार्यकर्त्याला कळवलं की ते घाटावर पोहोचले का कळव. तो 2 वेळा मला हळू आवाजात फोनवर म्हणला, साहेब आपण कितपर्यंत? म्हटलं का रे? 20 मिनिटात पोहोचलो. म्हणले आम्ही तर घाटावर पोहोचत आलो आहे. म्हटलं बरं. 5 मिनिटांनी मी त्याला कॉल केला, त्याने पुन्हा कॉल उचलला. बस म्हणले घेऊनच पोहोचतोय. नंतर मला एकाने सांगितलं, सर त्याच्या डाव्या खांद्यावरती ती आणि उजव्या खांद्यावर मोबाईलवरून तुमच्याशी बोलत होता. हे इन्स्ट्रुमेंट आलाय. पण माझी तरुण पिढींना विनंती आहे, मी महाराष्ट्रातल्या तमाम तरुण पोरांमध्ये विनंती करतोय की मित्र हो, हे इन्स्ट्रुमेंट आलंय, पण याचे एथिक्स नाही आलेत. मी माझ्या कित्येक पत्रकार मित्रांना सांगितलं, कम्युनिकेशन स्किल मध्ये इन्स्ट्रुमेंट हे ऍसेट असलं पाहिजे, ही स्ट्रेंथ असली पाहिजे. रिस्क असता कामा नये, पण याचे एथिक्स जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत रिस्क आपण अवॉइड करणार नाही. मी सगळ्या नव्या पिढीला सांगत चाललोय की हे इन्स्ट्रुमेंट दिलंय तुम्हाला, काळाने दिलंय, याचे एथिक्स डेव्हलप करा. आणि मी खूप इंटरव्ह्यूज घेणाऱ्या ज्युरी समोर बसतो, माझे स्वतःचे अनुभव आहेत की हे इन्स्ट्रुमेंट कम्युनिकेशन मध्ये आलेलं तुमच्या कम्युनिकेशनच्या स्किलला अडचणीत आणणारं ठरतंय. पूर्वी काय नव्हते काय. मला कधी कधी असं वाटतं की कम्युनिकेशन स्किलच्या इतिहासामध्ये केवळ फक्त आत्ता इन्स्ट्रुमेंट आलाय, या काळाने तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिलंय, पण याच्या अगोदर कम्युनिकेशनची माध्यमं नव्हती का? होती, पण त्याचे एथिक्स पाळले लोकांनी. म्हणजे तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला कल्पना नाही, पण ज्ञानेश्वरांचं नाव ऐकलंय? त्यांच्या मोठ्या भावाचं नाव निवृत्तीनाथ, लहान भावाचं नाव सोपान काका आणि बहीण मुक्ताई. हे 4 बंधू बसले होते आणि चांगदेव नावाचा एक विद्वान पंडित, त्याला असं वाटलं की ज्ञानेश्वर नावाचा कोणीतरी विद्वान आळंदीत जन्माला आलाय, त्याला कम्युनिकेट केलं पाहिजे, काय स्किल वापरलं पाहिजे. म्हणून चांगदेवानी हातामध्ये कागद घेतला आणि बोरूचा पेन घेतला आणि लिहायला लागला. लहान आहे, माऊली वयानी, चिरंजीव लिहावा म्हणून त्यांनी ची लिहिलं. पण त्यांच्या लक्षात आलं आपल्यापेक्षा विद्वान आहे. त्यांनी कागद बाजूला टाकला, दुसरा कागद घेतला, मग लिहिलं तीर्थरूप. म्हणजे हा वयानी लहान आहे, कागद बाजूला केला, तिसरा कागद घेतला, कागद हातामध्ये ठेवला. चांगदेवानी तशीच घडी केली, आपल्या शिष्याला बोलावलं, म्हणले हा कागद पोचवून दे. तो कागद घेत चांगदेवाचा शिष्य निवृत्तीनाथाजवळ आला. निवृत्तीनाथांना सांगितलं हा चांगदेवांनी दिलेला माऊलींना कागद आहे. त्यांनी कागद पाहिला, तसाच्या तसाचा कागद त्यांनी माऊलींना दिला. माऊलींनी कागद पाहिला, ती तर माऊलीच होती, तिने डोळे नाही उघडले. तसाच कागद सोपान काकांना दिला. सोपान काकांनी कागद बघितला, कागद मुक्ताईला दिला. ती आदिमाई आदिशक्ती होती, ती थोडी सोडते कोणाला. तिने कागद पाहिल्या म्हणलं एवढा शिकला चांदेव पण कोराच राहिला. माध्यम तर तेही होतं.
पण त्या माध्यमाचे एथिक्स चांगदेवानी पण पाळले आणि मुक्ताईनी पण पाळले. इन्स्ट्रुमेंट आलंय, वेगवेगळी माध्यम आली आहेत, केवळ इन्स्ट्रुमेंट नाहीये, मेल आलंय, कम्युनिकेशनचं साधन आहे. पण या स्किल मध्ये आलेलं माध्यम जर काळाच्या अनुरूप आपण भविष्यासाठी जर मार्गदर्शित करू शकलो, तर नव्या पिढीच्या समोर जर सगळ्यात मोठं कुठलं आव्हान असेल कम्युनिकेशन स्किल मध्ये, तर भविष्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट तुमच्या हातामध्ये आलंय त्याचे एथिक्स उभे करणं. आणि काल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, मला असं कळलं की साहेबांनी